मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. माझ्यासोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? का तुम्ही आमची मराठी मारतात? का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात? अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत, पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार, पुन्हा डोकं वर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. एकतर कुठे मी नेहमी सांगतो, कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका. येतील मस्त श्रीखंड बासुंदी पोळ्या बिळ्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. बरं एवढं केलं तरी बरं, नाहीतर त्या पोरीलाच पळून घेऊन जातील. कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये. कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. हे जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. आणि आम्ही आपापसात भांडून ह्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं, या सगळं विकून टाका, सगळा सत्यानाश करून टाका. अरे आपली मुंबईच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. अख्खी मुंबई कोणाच्या कशात घालतायत? कोणाच्या? बघत बसायचं सगळं. म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. कोणाची जागा? कोणी रक्त सांडलं? कोणी रक्त सांडलं? कोणी? ते हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, असतील, होते, मतं पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? मारुती स्तोत्र आहे ना, भीमरूपी महारुद्रा. आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये, पण भेटल्या म्हटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी. हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. मग किती लाचारी करायची? मग तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून, झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात, उठेगा नाही साला. कुछ भी बोलो, उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत? कारण आत्ता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. आणि आत्ता आलेली जाग जर का जाणार असेल
तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो, हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील, जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. हमारे यहाँ पे सिर्फ मराठी मानुस को ही मराठी लैंग्वेज को ही विरोध होता है. अगर हिम्मत है तो दूसरे राज्यों में जाओ, दूसरे राज्यों में उनकी लोकल लैंग्वेज के ऊपर ये सब करो. अगर हिम्मत है तो वहाँ करके दिखाओ ये सब. वहाँ तो नहीं कर पाओगे आप. यहाँ मराठी मानुस शांत है तो उसे शांत रहने दो, दबाने की कोशिश मत करो. पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असू, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी आज इस हॉल में सबसे अनुरोध करता हूँ, पूरे महाराष्ट्र में कहीं पे भी मराठी मानुस के खिलाफ या मराठी भाषा के खिलाफ कुछ भी हो तो सब एक साथ इकट्ठे हों. आईच्या पोटी जन्म घेतला, चाहे वो किसी भी पक्ष हो, किसी भी राजनीतिक दल से हो. अगर मराठी मानुस और मराठी भाषा के खिलाफ कुछ भी हो, मैं सबसे विनती कर रहा हूँ सब एक साथ जुटकर एक साथ खड़े हों और मराठी को बचाएं. षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, आणि यांच्यासारखं धोंड्यांचा नाही. आपण आपली शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही, घेतले. महाराष्ट्र हम सब किए हैं कार्यक्रम और हमें और हमारी एकता को कोई तोड़ नहीं सकता है और किसी हिम्मत भी नहीं है हमारी एकता और महाराष्ट्र को तोड़ने की. पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही. महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश की गई, लेकिन ये सब ने दिखा दिया कि महाराष्ट्र कभी टूटेगा नहीं. और महाराष्ट्र तोड़ने की जो सोच रहे हैं उसको हमारी ताकत आज दिख गई है. सब एकजुट हो गए हैं. कोई भी सपने में नहीं सोच सकता कि वो महाराष्ट्र को अलग करेगा, महाराष्ट्र को तोड़ेगा. हम सबको एकजुट होकर अब महाराष्ट्र को बचाना है. घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद काढून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि शेवटी एक आवाहन करतो, मैं सबसे ये अनुरोध करता हूँ, जात पात सब भूल जाओ. ये मत देखो कि कौन छोटा जाता है कौन बड़ा जाता है. अब सिर्फ सबके मन में और सबके दिल में मराठा होना चाहिए, मराठी होनी चाहिए. धन्यवाद उद्धव साहेब. या कार्यक्रमाला खास जे उपस्थित राहिले होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सौ सुप्रिया सुळे, कॉम्रेड अजित नवले, महादेव जानकर साहेब, जयंत पाटिल साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब आणि इतरही अनेक नेते आहेत. तो आज ये तस्वीर आपने देखी, इसी के साथ में दोनों भाइयों ने संबोधित किया मराठी भाषा में ही, जिसमें बड़ी बातें रखी गई. बीजेपी अफवाहों की फैक्ट्री. कुल मिलाकर दोनों ठाकरे ब्रदर्स ने भारतीय जनता पार्टी को घेरने की कोशिश की. उद्धव ठाकरे कहते हैं हम एक साथ हैं, ये महत्वपूर्ण है. हम एक साथ आए हैं एक साथ रहने के लिए. तो जैसा हमने पहले कहा, राजनीति ने ही दूर किया था, आज राजनीति ही एक साथ लेकर आई है.